जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं मेरे बाबा। बोलो जमसावली के हनुमान की। नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे। तर चला गाईस, आज आपण चाललेलो आहे जामसावळीला। मधामध्ये आल्यावर ब्लॉग चालू केलेला आहे भर जंगलामध्ये। तर मौसम बघू शकता तुम्ही, वरतं खतरनाक मौसम झालेला आहे। तर चला गाईस, तुम्हाला आज जामसावळीचा पुरा जल्लोष दाखवतो। चला भेटूया जामसावळीला आता सध्या। तर गाईज, आपण काटोलमधल्या 1-2 क्लिप घेतल्या होत्या। हा काटोलचा व्ह्यू गाईज, खूप खतरनाक मौसम झालेला आहे। पाण्याचा वारातून सुटलेली आहे पूर्ण। आम्ही चाललो गाडीने। खतरनाक मौसम झाला आहे, जाम पूर्ण हवाच हवा। चला समोर बघूया यार गाईस, पाणी नाही आला पाहिजे आज, खूप बेकार होऊन जाईल गाईस। इतका मोठा कार्यक्रम आहे, आम्ही चाललो नाही। आवाजावरूनच ऐकू येत असेल तुम्हाला। जय श्रीराम गाईस, जय श्रीराम गाइस। गाईस पाणी येत आहे। पानी हमको गीला कर रिया है और पूरे गाड़ी थाम रही है। गाईस पाणी चालू झालेलं आहे, पूरे ओले हो जाएंगे। खतरनाक हवा धुन आहे गाईस। 5 किलोमीटर दूर है हनुमान मंदिर जामसावली। गाईस थोडंच जवळ राहिलो तो 5 किलोमीटर आणि पाणी चालू झालेलं आहे। तर आम्ही आता ओलो होतो की नाही होत तर बघा तुम्ही। सितारा तुमच्यासाठीच तर सर्व जाम पाणी उन्हाला गाईस। तर एखाद्या ठिकाणी आपण थांबून जाऊ, आता कुठे जायची जागा भेटेल वगैरे ना, काही दूर राहिलं नाही आहे, जवळपासच आहे। पण आता बघूया हनुमानजीची इच्छा, जे काही आहे ते बघूया आपण। गाईज बघू शकता, फायनली पोहोचलेलो आहे। बघू शकता व्ह्यू, जय श्रीराम। पाणी येत आहे गाईज, जाम पाणी येत आहे गाईज। बघू शकता मागं तुम्ही, जाम गर्दी गाड्या बघू शकता तुम्ही, जाम। हे आपले परम मित्र आशू। चला फायनली पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता समोर पाणी पण आहे, व्ह्यू बघू शकता तुम्ही। खूप छान अशी अरेंजमेंट केलेली आहे। आम्ही तर तसं इथंच राहतो, तुम्हाला माहितीच आहे। खूप जण म्हणतात काहीच आपल्याला, तुम्ही गेले नाही का जामसावळीला, गेले नाही का, शनिवार आला का? तर खूप चांगलं वाटते तुम्ही म्हणतात, असा सपोर्ट देतात। इंस्टाग्रामवर पण खूप जण म्हणतात मेसेज करून की शनिवार आहे, आज गेला नव्हता का तू? तर खूप छान वाटते गाईस, तुम्ही असाच सपोर्ट करत राहा, असंच म्हणत राहा। तर तुम्ही म्हणत राहा तर खूप चांगलं वाटते। तर भेटूया आपण समोर मंदिरपाशी। बघू शकता हनुमान लोक गाईस, खूप छान। व्ह्यू बघू शकता गाईस, खतरनाक, खूप खतरनाक असा व्ह्यू आहे। बघू शकता तुम्ही मागे पाणी येत आहे जाम। आम्ही चाललो आहे पागलसारखं ब्लॉग बनवत। व्ह्यू बघा, खतरनाक जाम व्ह्यू आहे। आपले हनुमान दादा, जय राम जय। तर गाईज मंदिरापाशी पोहोचलो होतो की इतका छान व्ह्यू बघितला आम्ही। याच्या पहिले तर आलो होतो, पण इतका छान व्ह्यू आणि इतका चांगला एक्सपिरियन्स बघू शकता तुम्ही, स्माईल। आणि गाईज मंदिराकडे पाहून तर असं वाटत होतं की पहिलेचं मंदिर आहे की नाही, आणि इतक्या कमी दिवसात इतकं चांगलं मंदिर बनवलं आहे। तर बघू तर गाईज आम्ही गेलेलो होतो मंदिरमध्ये आणि मंदिरच बंद झालेलं होतं। तर इथून आम्ही निघालो होतो, हे डेकोरेशन बघा, आणि इथून आम्ही निघालो होतो कॉन्सर्टसाठी। तर कॉन्सर्टकडे गेल्यावर एक नंबर असा व्ह्यू होता तिकडे आणि चांगला एक्सपिरियन्स मिळेल असं वाटलं आम्हाला। आणि हा कॉन्सर्ट बघा किती छान, किती सारे लोक
तुम्ही बघू शकता. आणि इतका मस्त जाम मजा आली तिथे गाईस, तुम्हाला सांगू नाही शकत. एक नंबर एक्सपिरियन्स राहिला. बघू शकता गाईस क्राऊड खतरनाक. जाम खतरनाक साऊंड असते. तर गाईज 1-2 सॉन्ग झालेले होते आणि पूर्ण हाताचे रोंगटे उभे होऊन गेलेले होते. इतकी छान वॉइस होती. स्वस्तिक नेहू मॅम यांची इतकी छान वॉइस होती गाईज, तुम्हाला सांगू नाही शकत. आणि असं मन रमलेलं होतं तिथे की तिथून उठायची इच्छाच नाही झाली आखरीपर्यंत. तर बघा कुछ बोल नहीं सकते गाइस, कुछ भी लफ्ज नहीं है. आईज जाम बारिश, जाम पाणी आलेलं आहे, खतरनाक, पूर्ण ओलं झालं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.
गाईज बघू शकता तुम्ही किती खतरनाक व्ह्यू. थोडा पाण्याने गडबड केलेली आहे, पर खूप छान असा व्ह्यू. आज इथे खूप भीड राहिली असती, पर थोडी पाण्याने कम दिसत आहे, पण काही वेळात खूप होऊन जाईल. बघू शकता बघू शकता खूप सारा इथे मौसम इतका मस्त वाटत आहे की मन तृप्त होऊन गेलं आमचं. खूप छान पूर्ण पाण्याने विगलेलं आहे. बघू शकता तुम्ही खतरनाक जाम एकदम खतरनाक. आज मी इतक्या दिवस आलेलो आहे गाईज इथे, कम से कम 3.5 महिने आलेलो आहे कंटिन्यू. हर शनिवार, कंटिन्यू नाही, हर शनिवारला. तर पण आज सारखा मौसम नाही, आज सारखं इतकं ते कॉन्सर्ट बघून खूप छान जल्लोष आजचा खूप छान होता. तर बघू शकता तुम्ही खूप सारखं थोडं पाण्याने काम बिघडवलं आहे, नाही तर बस खूप छान असा प्रोग्राम आहे. आता बघूया आपण मंदिरच्या आतमध्ये जाऊया आणि थोडी भक्ती वगैरे करायची आहे आम्हाला. तर बघू शकता तुम्ही, आता तुम्हाला दाखवतो समोरचं. आणि सर्वात मेन म्हणजे सर्वात चांगलं खतरनाक म्हणजे हे मूर्ती लावलेली आहे मधामध्ये, खूप छान एकदम खतरनाक. त्यांनी पूर्ण मन असं जिंकून घेतल्यासारखं वाटते. आणि हाय कोणाची तर आपल्या श्री प्रभू रामाची मूर्ती आहे ते. हा बघा आणि असंच आम्हाला प्रेम द्या. आणि हे आपले दादा, खूप छान असा व्ह्यू बघू शकता तुम्ही. जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं मेरे बाबा. आता आपण कपडे वगैरे चेंज करूया आणि मग आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन बढिया मस्त मंदिरमध्ये जाऊ. आता आपण चला समोर बघत राहा तुम्ही ब्लॉग. तर जो कोणी नाही आलं तो खूप मिस करत असेल, आणि जो कोणी आलेला आहे आमच्या संघ तर थोडे म्हणजे दूर झालेले आहे, बिछड गए. आपण हिंदीमध्ये तर नाही करत आहे, पर आपण मराठीमध्येच ब्लॉग करणं चालू केलेलं आहे. तुम्ही बघू शकता याच्या पहिलीचे पण आपण ब्लॉग मराठीमध्येच करणं चालू केलं आहे. तर गाईज आपली मातृभाषा आहे मराठी, तर तुम्ही असं सपोर्ट करत राहा, बस इतकंच. तर यार गाईज इथे अजून पाणी चालू झालेला होता यार. खूप असा जोराने पाणी आणि हवा, खूप नुकसान झालेलं होतं. आणि खूप असं काही पूर्ण चिखल बघू शकता तुम्ही किती जोराने पाणी येत आहे. तर आम्ही इतकंच प्रे करत होतो की पाणी लवकरात लवकर थांबला पाहिजे, आणि लोक पण खूप सारे होते तिथे. तर गाईज हा पाणी तर चालू राहील, पाणी थांबल्यावर आपण जाऊया मंदिराकडे. तर गाईज मंदिरकडे आलेलो आहे आपण, आणि थोडं आपल्याला बघू शकता आपले हाल. आणि ते सजावट चालू होती सकाळचे 4 वाजले होते, आणि पाणी थांबल्यावर सर्व लोक लाईनमध्ये लागले होते दर्शनासाठी. तर बघू शकता तुम्ही किती भीड आहे इथे. एकदम इतकी भीड होती पाणी थांबल्यावर पण. जस्ट हे 10 मिनटं पहिले आम्ही रेकॉर्ड केलेलं होतं, आणि इतकी भीड होती की अतिच. बघू शकता तुम्ही इतका पाणी येऊन पण इतकी सारी भीड. तर गाईज बघू शकता भीड. आणि हे मंदिर खूप छान असं झुंबर वगैरे लावलेले होते, आणि दुरूनच इतकं छान दिसत होतं. आणि हा समोरचा गेट इतका छान दिसत होता की मन एकदम सायलेंट वाटत होतं. आणि अंदर मेन गेटची अंदरच्या गेटची डेकोरेशन. गाईज यांच्याकडे तर पाहून असं वाटत होतं की आपल्या अंगात नाही येऊन जावं भूत वगैरे, नाही का. पर असं काही होणार नव्हतं, कारण मी हे खूपदा बघितलेलं आहे याच्या पहिले पण असं काही होत नाही. आणि हे पण रिअल राहते काही माहीत नाही. जशी आरती चालू होत होती जाणबुजून अधिक जोराजोराने बघू शकता तुम्ही करत होते. तर माहिती नाही रिअल राहते की नाही, जे आहे ते असेल. तर चला गाईज आता आपण आरती वगैरे झाली आहे, बाहेरून आरती केली, थोडी भीड होती. तर आता आपण जाऊया मंदिराच्या आत. चला मंदिरामध्ये. तर गाईज थोडं VIP एंट्री येऊन आलेलो होतो मंदिराच्या आत. तर तुम्ही म्हणाल VIP एंट्री वगैरे ना होती तिथे. तर थोडं आम्ही काहीतरी तामझाम जमवला होता आमचा. आम्ही थोडं आलो अंदर, आणि सर्व लोक बघत होते आमच्याकडे, कारण आम्ही थोडं आलेलो होतो, तुम्ही समजू शकता. तर बघा तुम्ही इतकं छान मंदिर बनवलेलं आहे. विश्वास नाही होत आहे की इतक्या कमी दिवसात इतकं चांगलं बनेल मंदिर. बघू शकता समोर इतकं चांगलं डेकोरेशन.
आणि हे आपले दादा, आपले प्रभू श्री हनुमानजी यांच्याचपासून आहे आपण जे काही आहे ते आहे. तर समोर बघा तुम्ही आपल्या भावापाशी आलेलो आहे, बघू शकता तुम्ही फायनली. जन्मदिन मुबारक हो मेरे बाबा. गाईस तुम्ही पण दर्शन करून घ्या हनुमान जयंतीची, तुम्हाला पण हार्दिक शुभकामनाए. तर गाईज आम्ही अंदर तर दर्शन घेतलेलं होतं आणि बाहेर येऊन पण आम्हाला साक्षात हनुमानजींनी दर्शन दिलेलं होतं, बघू शकता तुम्ही. आणि हा व्ह्यू तर गाईज या समोरचं मी दाखवू शकेल की नाही माहिती नाही, बॅटरी लो झाली आहे फोनची. आणि हा सकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही किती छान आहे. तर गाईज असाच सपोर्ट करत राहा, ब्लॉगला आखरीपर्यंत बघत राहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.